दुसरीकडे आणखी एक धक्कादायक बातमी ती म्हणजे अजित पवारांच्या समर्थकाचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झालाय। नाशिकमध्ये सुदाम बोडके यांचा मृत्यू झाला। अजित पवार यांच्या मृत्यूच्या बातमीनं ते अस्वस्थ झाले होते। अजित पवारांच्या मृत्यूची बातमी ऐकताच दुपारीच सुदाम बोडके यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यात त्यांचा मृत्यू झालाय। दादांच्या निधनाच्या बातमीनंतर बोडकेंचा मृत्यू झाल्याचं पाहायला मिळालं। अजित पवारांच्या समर्थकाचा मृत्यू झालाय। अधिक माहिती जाणून घ्या, आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी सध्या संपर्कात आहेत। प्रांजल, अतिशय धक्कादायक आणि दुःखद बातमी म्हणावी लागेल। दादांच्या निधनाच्या बातमीनं मृत्यू होतो समर्थकाचा, काय अधिक माहिती आहे? सागर, निश्चितच धक्कादायक अशी ही बातमी म्हणावी लागणार आहे। नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील टकांबे गावचे 63 वर्षीय सुदाम बोडके यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालेलं आहे। मुळातच दिंडोरी तालुक्यामध्ये अजित पवारांचे खंदे समर्थक कोण असा जर प्रश्न विचारला तर इथे पहिले नाव येत होतं ते म्हणजे सुदाम बोडके यांचं। दरम्यान जेव्हा काल अजितदादांच्या विमानाच्या अपघाताची घटना ही घडली त्यावेळी सुदाम बोडके हे एका नातेवाईकाच्या निधनाच्या नातेवाईकात देखील त्यांचं निधन हे झालेलं होतं आणि तिथे हे उपस्थित होते। दरम्यान याच वेळी त्यांना अजित पवारांच्या देखील अपघाताची त्यांच्या मृत्यूची बातमी ही कळाली होती, त्यामुळे ते अस्वस्थ हे झालेले होते। त्यानंतर दुचाकीवरून कामानिमित्ताने ते नाशिककडे जात असताना नाशिकच्या मार्केट यार्ड परिसरामध्ये पोहोचल्यावर त्यांना त्रास जाणवू लागला, छातीत दुखू लागलं, त्यामुळे ते स्वतः एका खाजगी रुग्णालयामध्ये गेले। मात्र तिथे त्यांची प्रकृती अधिकच खालावली आणि ते खाली कोसळले होते। दरम्यान डॉक्टरांनी जेव्हा त्यांची तपासणी केली तेव्हा तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला असं समोर आलेलं आहे आणि त्यांना डॉक्टरांनी मयत देखील घोषित केलेलं होतं। दरम्यान या घटनेमुळे दिंडोरी तालुक्यात हळहळ व्यक्त केली जाते। त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुले, 3 मुली, सुना आणि नातवंडे असा मोठा परिवार देखील आहे। नक्कीच धन्यवाद प्रांजल, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अजित पवारांच्या निधनानंतर सुदाम बोडके अस्वस्थ झाले होते।